नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपल्या आवडत्या मालिकेच्या अपडेटमध्ये. मित्रांनो, आजचा भाग खूपच थरारक आणि भावनिक वळण घेणारा आहे. कारण आजच्या भागामध्ये जानकी आपल्या लेकीसाठी म्हणजेच ओवीसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार होते. आणि दुसरीकडे माया मात्र जानकीला मानसिक त्रास देण्यासाठी भयानक खेळ खेळताना दिसते. तर आजच्या भागाची सुरुवात होते जेव्हा सारंग थेट जानकीच्या रूपामध्ये येतो. सारंग थोडा घाबरलेला आणि अस्वस्थ दिसत असतो. तो जानकीला म्हणतो, वहिनी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, जरा बाहेर येता का? तेव्हा जानकी लगेच म्हणते, जे बोलायचं आहे ते इथेच बोला. आणि नक्की कशाबद्दल बोलायचं आहे? तेव्हा सारंग हळू आवाजात म्हणतो, ओवीबद्दल. ओवीचं नाव ऐकताच जानकीला जोराचा धक्का बसतो. तिच्या डोळ्यांमध्ये काळजी आणि भीती स्पष्ट दिसत असते. सारंग पुढे म्हणतो, वहिनी मला वाटतं ओवी कुठे आहे ते मला माहिती आहे. हे ऐकताच जानकी एकदम उत्सुकतेने विचारते, कुठे आहे माझी ओवी? लगेच सांग. सारंग म्हणतो की त्याला एका ठिकाणाबद्दल शंका आहे आणि तिथे जाऊन पाहायला हवं. हे ऐकताच जानकी लगेच म्हणते की ते ऋषिकेश आणि सौमित्राला सुद्धा सांगते, म्हणजे सगळे मिळून शोधता येईल. पण तेव्हा सारंग तिला थांबवतो. तो घाबरून म्हणतो, नाही वहिनी, कुणालाही सांगू नका, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हे ऐकून जानकीला संशय येतो. ती रागाने म्हणते, सारंग भाऊजी, तुम्ही पुन्हा काहीतरी माझ्यापासून लपवत आहात का? ही लपाछपीमुळेच आत्तापर्यंत इतके प्रॉब्लेम झालेत. आणि ती म्हणते की आता तिला काहीही ऐकायचं नाही. हे ऐकून सारंग खूप घाबरतो. हात जोडून म्हणतो, वहिनी प्लीज एकदा माझं ऐका, मी तुम्हाला सगळं खरं सांगतो. यानंतर सारंग खूप मोठा खुलासा करतो. तो सांगतो की त्याला काही वेळापूर्वी माया भेटली होती. तो तिच्या पायावर पडून ओवीला सोडण्याची विनंती करत होता. पण माया अजिबात तयार नव्हती. उलट तिने एक अट ठेवली होती. ती म्हणाली होती की आज रात्री तिला जानकीला एकटीला भेटायचं आहे आणि जर जानकीसोबत कुणीही आलं तर ती ओवीला काहीही करू शकते. हे ऐकून जानकी हादरून जाते. सारंग रडत म्हणतो की त्याने आतापर्यंत हे सगळं तिच्यापासून लपवलं, पण आता त्याला खूप अपराधी वाटत आहे. जानकी काही क्षण शांत उभी राहते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. पण मग ती ठाम आवाजात म्हणते, माझ्या ओवीसाठी मी काहीही करेन. माझ्या जीवाची मला अजिबात पर्वा नाही. यानंतर दोघे त्या ठिकाणी जायला निघतात. तेवढ्यात ऋषिकेश खाली येतो. तो विचारतो, जानकी इतक्या रात्री कुठे चालली आहेस? तेव्हा जानकी खोटं बोलते. ती म्हणते की ती देवळात जात आहे, कारण तिने ओवीसाठी नवस केला होता. ऋषिकेशला थोडा संशय येतो, पण तो तिला जाऊ देतो. दुसरीकडे घरामध्ये सौमित्र आणि अवंतिकामध्ये जोरदार वाद सुरू असतो. कारण अवंतिकाने ऐश्वर्याची केस घेतलेली असते. सौमित्र खूप रागाने विचारतो की तिने त्याच्या विरोधात केस का घेतली. अवंतिका समजावते की ती फक्त न्यायासाठी उभी आहे. ती म्हणते की कदाचित ऐश्वर्या यावेळी निरपराध असेल. पण सौमित्र अजिबात तयार नसतो. त्यामुळे दोघांमध्ये खूप मोठं भांडण होतं. दुसरीकडे सारंग आणि जानकी त्या ठिकाणी पोहोचतात जिथे माया भेटायला बोलवले असतं. जानकी म्हणते की सारंगने बाहेरच थांबावं आणि ती एकटी पुढे जाते. सारंग मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. तो देवीला हात जोडून प्रार्थना करत असतो आणि इथेच मोठा धक्का बसतो. जानकीला अचानक ओवी दिसते. ओवी आई आई असं म्हणत उभी असते. जानकी आनंदाने तिच्याकडे धावते, पण अचानक ओवी गायब होते. जानकी घाबरून ओवी ओवी म्हणून ओरडत असते. तेवढ्यात तिचा पाय अडकतो आणि ती जोरात भिंतीवर आदळते. तिच्या डोक्याला जोराचा मार लागतो आणि ती बेशुद्ध पडते. हे सगळं माया मुद्दाम करत असते. थोड्या वेळाने जानकीला शुद्ध येते आणि तिला कळतं की ती एका बंद खोलीत आहे. तिचे पाय साखळीने बांधलेले असतात आणि समोर माया उभी असते. भयानक असतं. माया म्हणते, काय जानकी, मुलीला भेटायचं आहे ना? मग त्यासाठी तुला माझं ऐकावं लागेल. ती खिडकीतून ओवी दाखवते. ओवी एका गाडीत बसून खेळत असते. जानकी खूप प्रयत्न करून उभी राहते आणि ओवीला हाक मारते, पण तिचा आवाज तिथपर्यंत पोचत नाही. माया हसत म्हणते, तुझी मुलगी तुझ्यापासून किती दूर आहे बघ. यानंतर माया जानकीला स्वतःलाच मारायला सांगते, कारण तिच्या मते जानकीने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. आता पुढच्या भागात माया जानकीला अजून मोठी शिक्षा देणार आहे. ती जानकीला काळा रंग लावायला लावते आणि तिच्यासमोर फॅमिली फोटो जाळते. जानकीचा जीव तिळतिळ तुटत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जानकी मायाच्या तावडीतून सुटेल का? ओवी सुरक्षित घरी परत येईल का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि अशाच रोजच्या मालिकेच्या अपडेटसाठी आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.